ऐकलं तर कळेल, कळलं तरच तर वळेल. स्टोरी देवो भव. दोन कॉलेज स्टुडंट्स असतात. कॉलेजमध्ये उभं राहून बोलत असतात. त्यातला एक जण बोलतो, मला ना कळत नाही, मी आजकाल ना खूप गोष्टी विसरायला लागलो. कॉलेजला येतो तो पुस्तकच विसरून येतो. घरी असलो की गोष्टी कुठे ठेवल्यात त्याच विसरतो. मार्केटमध्ये गेलो की काय घ्यायचंय तेच विसरून जातो. आजकाल ना हे विसरण्याची सवय खूप लागली आहे मला. कळत नाही काय करायचं. आणि हे त्यांचं बोलणं तिथे प्रोफेसर उभे असतात, ते ऐकत असतात. तेव्हा ते प्रोफेसर त्या मुलाला जवळ बोलवतात आणि म्हणतात, माझं एक काम आहे, करशील का? हो सर, सांगा ना. तेव्हा प्रोफेसर सांगतात, ही एक अंगठी आहे, पडलेली मिळाली मला कॉलेजमध्ये. मला वाटतं सोन्याचीच आहे. पण मी ना महिनाभरासाठी जरा बाहेर जातो, तर ही अंगठी तुझ्याकडे ठेवशील महिनाभरासाठी? मी जेव्हा येईन ना तेव्हा मला परत दे. ठीक आहे. आणि तसंच महिनाभराने तो मुलगा कॉलेजमध्ये येतो, तेव्हा त्या सरांना ती अंगठी परत देतो. सर म्हणतात, थँक्यू. पण काय रे, ही अंगठी तू विसरला नाहीस? तुला तर विसरायची खूप सवय आहे ना? तेव्हा तो मुलगा म्हणतो, नाही सर, अशी कशी विसरेन मी ती अंगठी? सोन्याची आहे, महत्वाची आहे ना. बघा ना, आपल्याला ज्या गोष्टी महत्वाच्या वाटतात ना त्या गोष्टी आपण बरोबर लक्षात ठेवतो, आणि ज्या गोष्टी महत्वाच्या नाही वाटत ना त्या गोष्टी लक्षपूर्वक करतच नाही. क्रिकेटची मॅच कधी विसरतो? त्याची डेट नाही. किंवा आपली बर्थडे पार्टी असेल किंवा दुसरी कोणती पार्टी असेल, कधी विसरतो? म्हणूनच गोष्टी लक्षपूर्वक आणि महत्त्व देऊन केल्या ना तर बरोबर लक्षात राहतात.